हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आप बहुत बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। देखो, हम लोगों ने जो सिलसिला स्टार्ट किया है मैथमेटिक्स के तौर पे, रीजनिंग के तौर पे, या जो भी अपना सिलेबस में है उस हिसाब से, तो उसमें का आज मैथमेटिक्स की कुछ एग्जांपल्स देख लेते हैं, है ना। और रीजनिंग का तो अपना हो ही चुका है। ओके, तो चलो बच्चा स्टार्ट करता हूं मैं। स्टार्ट करने से पहले बता दूं, मेरा नाम है राज। आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे यूट्यूब के परिवार में। एक गुजारिश करना चाहूंगा, कोई नए बच्चे, नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे तो प्लीज चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब पक्का कीजिएगा, और अपने दोस्तों में शेयर पक्का कीजिएगा। तो देखो, सवाल पहला क्या है कि पुढील बार डायग्राम मध्ये वेगवेगळ्या देशांच्या क्रिकेट संघांनी खेळलेल्या सामन्यांची संख्या दाखवलेली आहे। तर ऑस्ट्रेलियाच्या संघाने पाकिस्तानच्या संघापेक्षा किती अधिक सामने खेळले? सरळ सरळ प्रश्न आहे, काही खूप कठीणही नाही। पहिले हा दिसायला ऑस्ट्रेलिया इथं दिसतोय, ऑस्ट्रेलियाने किती सामने खेळले रे? 32। तर पहिले ऑस्ट्रेलिया ज्याच्याबद्दल म्हटलंय त्यांच्या पहिले संख्या काढून टाकावे। ऑस्ट्रेलिया 32 आहेत, पाकिस्तान कुठे है? पाकिस्तानी हा है, हाँ 24। भाई ये इंडियन होने के बावजूद भी पाकिस्तान का दिया क्या इसने? चल ठीक है, कोई दिक्कत नहीं, पाकिस्तान भी तो देसी है ना, बराबर। चल, ऑस्ट्रेलियाच्या संघाने पाकिस्तानच्या संघापेक्षा किती अधिक सामने खेळले? भाऊ, कितीने जास्त खेळले हाच फक्त सांगणे आहे, तर काय करावं लागेल? 32 32च्या उलटा केला, 32 मायनस काय करावं लागेल? 24। 12तून 4 गेले बाळा, उत्तर तुमचा ए। इतकं सोपं होतं। आणि हा दुसरा तिसरा कुठला नसून हा तुमच्या 2024 लास्ट इयर च्या पेपर मध्ये विचारलेला पहिला प्रश्न होता। हा 2024 गेल्या वर्षीचा जो पेपर होता ना, त्यामध्ये विचारलेला हा पहिला प्रश्न होता, पहिला। समजलं? चला ठीक आहे, नेक्स्ट। चला नेक्स्ट प्रश्न बघा बाळांनो। आकृतीतील अँगल एओबी, बीओसी, सीओडी अँड डीओई यांचे माप अनुक्रमे सांगायचे आहेत तुम्हाला। व्यवस्थित दिसत नाहीत का? हा बघा, हा 4x आहे रे, हा 2x आहे, हा मात्र काय आहे? x वाटत आहे का? बी एक्सच असेल तो। हा ओ आहे बरं, आणि हा आहे तुमचा 6x, हा 100 डिग्री, हा एक्स तर वाटून नाही राहिला, पण एक्स मानावं लागेल रे बाबा अकाउंट, कारण की दिसून नाही राहिला काही एक्स डिग्री। चला बघा बाळांनो, हा प्रश्न जर तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल तर इथे मी काढून पण दिलाय, ठीक आहे। तो तिचं दिसत नाही व्यवस्थित। कोणाचं आलं उत्तर? बघा रे बाळा, चला बघा रे, अशा टाईपच्या प्रश्नांना मी तुम्हाला सांगितलं होतं की कधी पण एकाच बिंदूमधून वेगळे वेगळे कितीही अगर अँगल निघाले असतील, एकाच बिंदूमधून सांगितलं होतं, तर त्या एकाच बिंदूमधून अगर किती पण अँगल निघू द्या, त्या प्रत्येक अँगलची बेरीज हे किती असते रे? बस, म्हणजे प्रत्येक अँगलची, प्रत्येक इथपासून चालू कर, किती? 4x, मग 2x, मग x, मग 100, मग इक्वल्स टू 360 होतो। तर आता बघा, 1 राज प्लस 2 राज, 3 राज, तर मग 4x प्लस 2x, 5x प्लस x, 6x, अरे सॉरी भई आहे का रे? पाय हिच्या शब्दाला शब्द मी लावला म्हणून असा झाला। 4x प्लस 2x 5x म्हणते, तर मी 5x म्हणून टाकलो। पाय इतका भरोसा ठेवतो का पोराय पोरी वर्ग आपल्याला, पण हा असा सत्यानाश करतील म्हणून माहित नाही। 4x तर 2x 6x, 6x ने x 7x आणि 6x 13x प्लस 100 इक्वल्स टू 300। भाऊ भाऊ जवळ जातील, म्हणजे 13x इक्वल्स टू हा प्लस आहे, तिकडे जाणार तर बळा मायनस 100। 13x मधून 360x गेला, सॉरी 360 मधून 100 गेला, 200। बरं मी काय म्हणतो, 13x सोबत गुणाकारात आहे ना ग, तर तिकडे जाईल तर काय होणार? म्हणजे काय? 13। आता 13 किती जा 26 दुने, आणि हात टाकले, आता x ची व्हॅल्यू किती आली? 20। त्यांनी काय म्हटलंय? अनुक्रमे,
कोणता क्रमे? अनुक्रमे. आता अनुक्रमे ए ओ बी, थांबा थोडसा लक्ष दे. अरे हेट त्यांचं नाही येते येते. पाय ए ओ बी हा तुम्हाला एक्स दिसत आहे ना, लक्ष दे ना बाळा. ए ओ बी एक्स दिसत आहे, त्यांनी अनुक्रमेश म्हटलंय म्हणजे पहिला अँगल ए ओ बी आहे, म्हणजे एक्स वाला आहे आणि एक्स तुमचं किती आलं? 20 आलं. म्हणजे कोणत्या पर्यायामध्ये 20 पासून सुरू झालाय हे लक्ष द्या. झालं ना, फालतू दुसरं करायची गरज आहे का आम्हाला? का मग दुसरा अँगल काय असेल, तिसरा काय असेल? जर दोन पर्यायामध्ये दोन सारखे राहिले असते पहिला आणि दुसराही, तर मग दुसरा अँगल काढला असता. तो कसा निघाला असता? अनुक्रमे बीओसी कोणता आहे? बीओसी हा 2x. 2x म्हणजे 2 into 20 म्हणजे किती? 40. जर दोन पर्यायामध्ये दोनही सारखेच राहिले असते तिसरा काढला असता. किती? 4 into 20 किती? अंश. बू झाला का? आता नाही राहू शकत चेंज. समजला? पण यामध्ये पहिल्याच्या ह्याच्यामध्ये उत्तर क्लीन बोल्ड. नाही समजलं? काय डाऊट? थोडसा तरी. नेक्स्ट प्रश्न बघा. आणि हाही दुसरा तिसरा नसून 2024 गेल्या वर्षीच्या पेपर मधला दुसरा प्रश्न. हाच. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. आता हा प्रश्न इतका एक नंबर विचारला होता त्यांनी की विचारानं बघा. ठीक आहे बरं ठीक. हा जो तुम्हाला आकडा दिलेला आहे त्याला कशा स्वरूपात तुम्ही लिहाल असा प्रश्न आहे. बघ बघा 3,0,0,0,9 एकक, दशक, शतक, हजार, 10,000. आता 10,000 तर इथे आता 10,000 हा काही आहे का रे? आता हा 30,000 आणि 9 शतक असं काही वाटते का? 30,000 जरूर आहे, हा 9 शतक आहे का? कॅन्सल. आता 30, 10,000 आणि 9 दशक, हा दशक आहे, हाही कॅन्सल. आता 3 10,000 आणि 9 दशक, 3 10,000 हे असं कधी होऊच नाही सके. हा कॅन्सल. म्हणजे तुमचा आन्सर हाच आहे. कसं की 3 10,000 ठीक आहे. 3 बळा 3 10,000 म्हणजे 3 into 10,000 होतो असा. ठीक आहे. आणि म्हणजे प्लस 9 एकदाच. 9 एकदाच म्हणजे फक्त 9 into 1. 9 एकदा म्हणजे एकक into 1. तर हा होतो 30,000 प्लस 9 म्हणजे 30,009. समजलं बाळा? आता काही डाऊट? बघा ते तुम्हाला किती म्हणजे गेल्या वर्षी मी खरं सांगतोय प्रश्न विचारला हा बया बनवण्याच्या हिशोबाने विचारलं होतं मागच्या वर्षी. खूप साऱ्या मुलांनी काय काय केलं हे असा हा 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 यापैकी उत्तर दिला. 30,000 30,000 30 10,000 हा तर ठीक आहे, हा नसेल दिला. यामध्ये आणि यामध्ये गडबड झाली ते. ठीक आहे. खूप सारे मुलं. ठीक आहे. तर चलो नेक्स्ट प्रश्न. हाही प्रश्न दुसरा तिसरा नसून 2024 या वर्षी विचारलेल्या नेक्स्ट. कितीदा सांगितलं आहे का कधी पण पहिले प्रश्न वाचायचे, पहिले समजून तर घ्या प्रश्न विचारते काय नेमका. समजणे नाही काही नाही आणि उत्तर देऊन देणे काय चिमणे. असेच घाई करणार का? मी म्हटलं ना शांत चित्ताने मस्त पैकी व्यवस्थित प्रश्न वाचा आणि मग त्याचं उत्तर द्या. सांग बळा. नाही रे सांग. बघ जर दोन कोणांची बेरीज एक विशाल कोन आहे, दोन कोणांची बेरीज एक विशाल कोन आहे, तर पुढील पैकी कोणता पर्याय अशक्य आहे? म्हणजे कोणता पर्याय चुकीचा आहे? दोन कोणांची बेरीज एक विशाल कोन आहे. दोन कोण. आता मला एक गोष्ट सांग, दोन कोण कोणते असू शकतील ते फक्त पाहणे आहे. यांची बेरीज तर विशाल कोन म्हणजे 90 डिग्री पेक्षा मोठा. आता यापैकी म्हणतो की खालीलपैकी कोणते पर्याय अशक्य म्हणजे चुकीचं. तर एक काटकोन आणि एक लघुकोन हा तर राहू शकते ना. एक काटकोन लघुकोन, काटकोन म्हणजे 90, लघुकोन म्हणजे 90 पेक्षा लहानसा, म्हणजे हा बरोबर आहे. 90 न 60 किती होतात? 150. हा बरोबर आहे. एक विशाल कोन आणि एक लघुकोन हा होऊ शकते का? नाही होऊ शके रे. एक विशाल कोन 90 पेक्षा जास्त 110 आणि एक लघुकोन किती 20 पकड म्हणजे किती होतात 130. हा आहे ना विशाल कोन. चल हाही होऊ शकते. दोन लघुकोन होऊ शकतात का?
60 आणि 60 अगर सपोज पकडला तर 120 हा पण विशाल कोण बनत आहे ना. पण राहिली गोष्ट बाळा, 2 काटकोन जर पकडला तर विशाल कोण बनेल की सरळ कोण बनेल का? म्हणजे हा विधान काय आहे, चुकीचं आहे. पण आपल्यासाठी काय आहे हाच उत्तर. चुकीचं असून सुद्धा काय आहे तो बरोबर. प्रश्न वाचा बयाऊ. कारण की 2 काटकोन म्हणजे 90 प्लस 90 हा 180 बनतो, जो की विशाल कोण नाही आहे बळा. कारण की विशाल कोणची परिभाषा काय आहे, 90 पेक्षा मोठा आणि 180च्या लहान. समजलं? ह्या गोष्टी पहा, तुमच्या जे केलेले बेसिक आहे ना तोच तुमच्या कामात येणार आहे, हा लक्षात. नेक्स्ट प्रश्न बघा बळा. लावा दिमाग, जल्दी बताओ आंसर कमेंट करके. पहा बळा, प्लीज घाई नको करा रे. प्रश्न व्यवस्थित वाच वैष्णवे. आपल्याला घाई नाही करणे आहे बळा, मी मगांपासून सांगत आहे. प्रश्न जर मी मला माहिती आहे तुम्हाला येते रे, तुम्हाला ते म्हणतो ना मी, ते ओव्हर कॉन्फिडन्सच्या चक्करमध्ये तुम्ही गलती करणार आहे, मला असं वाटत मला. बिलकुल ओव्हर कॉन्फिडन्स नको रे, आणि स्पीड नको ठेवा. वेळ द्या ना, प्रत्यक्षात दिला सांगितलं आहे ना 40 ते 45 मिनिट गणिताला द्या. होते होता आरामसे होतं, मस्त पेपर सॉल्व्ह होतो तुमचा. पण माहित नाही तुम्हाला कोणती एक्सप्रेस पकडायची आहे. महाराष्ट्र एक्सप्रेस पकडायची आहे का? ते महाराष्ट्र एक्सप्रेस तर सगळ्यात बोगस ट्रेन आहे ती, माफ करा. सगळ्यात जास्त वेळ घेते, 24 तास, 18 तास. लेट झाली तर बोंबला. एकचदा गेलो होतो, जन्मात नाही बसलो त्याच्यानंतर आता त्या ट्रेनवर का, महाराष्ट्र एक्सप्रेस. अरे या मोठी मोठी बोगस ट्रेन. नाव म्हणजे मी म्हणजे बोगस नाही म्हणता येणार, पण कसं आहे, वेळ भरपूर घेते. ज्या गोष्टीला पोहोचण्यासाठी, पुण्याला सपोज पोहोचण्यासाठी नाही म्हणाल तर तुम्हाला 16 तास लागायला पाहिजे. 16 तास तर नाही लागायला पाहिजे, पण 12 तासच्या आसपास लागायला पाहिजे. तिथं ते 18, 21, 20, 30 तास, 20 तास लागते. आता का म्हणा, एक्सप्रेस नावही आहे महाराष्ट्र एक्सप्रेस. तर तुम्ही महाराष्ट्रवाले आहात ना, तर मग थोडस स्लो राहा ना प्रश्न समजण्याबाबतीत. प्रश्न समजण्याबाबतीत, ठीक आहे. स्लो इन द सेन्स थोडासा समजून काम कर, समजून प्रश्नांना सॉल्व्ह कर. आपण महाराष्ट्रीयन आहोत, ठीक आहे. कुठल्याही गोष्टीला व्यवस्थित पद्धतीने समजून घेणे आणि नंतर स्वतःचे कन्सेप्ट सांगणे हे लक्षात घ्या. हडफडीत त्याला काम नाही करत बसा, ठीक आहे. चल बघ, लक्ष दे रे बाळा. सुमितने वजन 107 किलो. सुमितचे वजन किती आहे? 107. आणि संजयचे वजन किती आहे? 82. दोघांचे वजन नजीकच्या दशकापर्यंत म्हणते. विचारात घेतले तर दोघांच्या वजनातील तफावत किती, म्हणजे मायनस करणे. पोरं का करते, धरतेत ना, हा असा मायनस करायचा प्रयत्न करते. आता बरं झाला पर्याय तो नाही, तर 7तून 2 गेला किती भाऊ? 5. आणि 10तून 8 गेला 2. बरं झाला नाही, नाही तर तोच उत्तर राहिला असतं तुमच्या 25 बहुतेक जणांच्या. करतातही कोणी कोणी. तफावत म्हणला म्हणजे माहित आहे, आपल्या मास्तरनं सांगलं नाही भाऊ, वजा बाकी होते डिफरन्स. बट ही इज आस्किंग अबाउट नियरेस्ट 10th, नजीकच्या दशकापर्यंत. तर बघा, हा 107च्या नजीकच्या दशक काय होणार रे? काय बघायचं, हा एकक दशक, त्याच्या आधीची संख्या 5 किंवा 5 पेक्षा मोठी आहे, तर त्याला कट करणे, टकल्या लिहिणे आणि त्याच्या समोर एक अंक वाढवणे, म्हणजे 0 + 1 1 आणि 1 तर बिचारा होताच. म्हणजे नजीकच्या दशक किती झाला 107चा? 110. काय डाऊट? त्यानंतर 82चा हा एकक न दशक आहे. लक्ष दे रे, चल पाय. हा 110 झाले. त्याच्यानंतर 82 मला सांग, 82 का हो? नजीकचा सांग, तूच सांग. 82च्या नजीकचा सांग. काऊन? हा, याच्या आधीची जी संख्या आहे ते 5 किंवा 5 पेक्षा मोठी नाही आहे. मी बनवण्याचा प्रयत्न करतो ना, हे बनते कागा मळेघाट. पुरी मळेघाट कंपनी आहेस का तुगा भाऊ? 80 समझ रहे हो बात को? तर भाऊ 110 मधून 80 गेले किती का? 30. समजला का? 20. तू कुठं पाहिजेस तिकडे? हा 20 नाही बाळांनो,
असं. काही डाउट थोड़ा तरी समझलं? गलतियां नहीं. चलो नेक्स्ट देखो बड़ा, नेक्स्ट सवाल ये बहुत बेहतरीन सवाल है. ये ऐसे टाइप के एग्जाम्पल हम लोगों ने कल भी किया था, कल के वीडियो में देख लेना किसी ने नहीं किया देखा होगा तो. ठीक है, सेम ऐसा ही है. एका चौरसाची प्रत्येक बाजू एक चौरस म्हणतोय. चौरस म्हणजे माहित आहे काय? चौरस म्हणजे काय असते? स्क्वेअर, चारही बाजू समान असतात. एका चौरसाची प्रत्येक बाजू तिच्या एक तृतीयांश इतकी कमी केल्यास, एक तृतीयांश इतकी कमी केल्यास चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल? लक्ष दे. आता तिच्या म्हणजे काय झालं बाळा? एक कोणता तरी चौरस होता, त्याची बाजू, त्याचीच बाजू तुम्ही एक तृतीयांश कमी केला तर छोटा बनेल की नाही बनेल? दोन चौरसाबद्दलची गोष्ट सुरू आहे की नाही? तर विचार करू की याच्या बाजू आपण एक्स आहे, अंदाज लावू याची बाजू किती आहे? एक्स आहे. आता एक तृतीयांशने कमी करणे, एक तृतीयांशने कमी करणे म्हणजे काय? एक एक्स मधून एक्स बाय 3 कमी करणे, कारण की याचाच एक तृतीयांश हिस्सा कमी करण्यात आला. नाही समजलं? तसा नसेल समजत ते एखाद्या एक्झाम्पल न सांगतो तुम्हाला, चालेल? एखादा एक्झाम्पल म्हणजे एक चौरसाची प्रत्येक बाजू, एक चौरस म्हणजे हा पहिला वाला चौरस, तिच्या एक तृतीयांश इतका कमी केल्यास, इच्याच म्हणजे इच्छा माहित नाही मला म्हणून मी एक्स नाही म्हणत, आता काहीतरी एखादी संख्या मान, चालेल? असा विचार करूया बाळा की याला 9 मानून टाकू, चालेल? याला 9 मानतो तर याला हा किती होणार? एक तृतीयांश कमी केल्यावर दुसरा किती होतो? एक तृतीयांश म्हणजे याचाच एक तृतीयांश कमी कर म्हणजे 9 इंटू 1/3 तर किती बाळा? 3. तर याच्या बाजू किती आली? पहिल्याची बाजू तुम्ही किती मानलं? 9. एक तृतीयांश कमी केला तर दुसऱ्याची बाजू किती झाली बाळा तुमची? 3. समजलं? तर त्याचं असं म्हणणं आहे तसा केल्यास चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल? चौरसाचे क्षेत्रफळ. कोणाचे चौरसाचे क्षेत्रफळ? याच्या कंपॅरिझन याच्यासोबत, याचा क्षेत्रफळ याच्यासोबत असंही सांगू शकता. तो अब आता तुम्ही स्वतःच विचार करा ना रे, तर चौरसाचे क्षेत्रफळ एक तृतीयांशने कमी झाला म्हणजे हा 3 झाला ना, 3 झाला, मान्य कराल? ठीक आहे. तर मग याच्या क्षेत्रफळात तुम्हीच सांगा क्षेत्रफळ किती होईल याचं? बाजूच्या स्क्वेअर म्हणजे काय? 3 चा स्क्वेअर म्हणजे 9. इथे कुठे 9 दिसतोय तुम्हाला? अष्टमास, षष्टमास, हेड, तृतीयमास, हेड, नवमास. उत्तर कोणताही घ्याल ना तुम्ही, कुठला पण तरी सारखाच आहे. एक्सच्या स्वरूपात सांगेन नाही आला तर कसं? असा विचार करा की याच्यात 3x आहे. किती आहे? तर त्याच्याच एक तृतीयांश बाजूमध्ये तुम्ही प्रत्येक बाजूमध्ये कमी करत आहात, तर 3x च्या एक तृतीयांश किती होतोय रे? x होतो म्हणजे याची बाजू किती झाली? x झाली. तर मग त्याचं किती क्षेत्रफळाचे काय तुम्हाला यांच्यामध्ये फरक किती झाला आहे क्षेत्रफळाच्या स्वरूपात ते विचारलं आहे ना, समजलं? ठीक आहे. तर अशा वेळेस काय करणे बाळा, जो तुम्ही चेंज झालेला आहे त्याच्या बाजूचा स्क्वेअर सांगा आणि याचा ज्यापासून तुम्ही केला त्याच्या बाजूचा स्क्वेअर. बाजू किती आहे याची? x, त्याचा स्क्वेअर. बाजू किती आहे याची? 3x, त्याचा स्क्वेअर. तर बाळा तुम्ही जे बघा x स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअर, 3x चा स्क्वेअर म्हणजे 9x चा स्क्वेअर, स्क्वेअर स्क्वेअर मेला म्हणजे 1/9 तुमचा उत्तर आला. तसंही चाललं असतं बघ, x स्क्वेअर डिवाइडेड बाय 3x चा स्क्वेअर नाही, फक्त 3xच राहील तिथं, 3x इंटू 3x आणि x स्क्वेअर, x आणि x मेला तर 3 इंटू 3 किती? तर 1/9. तर एक नवमास, काय म्हणतात त्याला? नवमास. क्लिअर आहे? क्लिअर आहे? नेक्स्ट बघ, नेक्स्ट प्रश्न. अरे वा वा वा, एक नंबर प्रश्न. एक मशीन एका मिनिटात 12 पान छापू शकते. एका मिनिटात किती पान छापते रे भाऊ? एका मिनिटामध्ये 12 पान. तर 5760 पानं छापण्यासाठी किती वेळ लागेल असा प्रश्न आहे.
सीधा सीधा तिरपा गुणाकार, म्हणजे 5 7 60 0 भागिले का करणार पहिले 12, म्हणजे तुम्हाला कितीतरी मिनिटं भेटून जातील, 480 भेटतील. करूनच पाहू. 5 7 6 0 डिवायडेड बाय 12, 12 48, 7तून 8 नाही जात म्हणून 17तून 8 गेले, किती 9 आणि हा 6, 12 8 96 आणि हा टकल्या, म्हणजे बाळा किती मिनिटं झाले रे 480 मिनिटं. इथे मिनिट दिलाय का एकतरी, सगळेच तास दिले आहेत. तर मिनिटाचं रूपांतर तासामध्ये करायसाठी भागीला काय करायला लागेल, हा टकल्या मेला 6 किती जा बाळांनो 8 तास तुम्हाला लागतील. किती पान छापण्यासाठी 5760. समजलं काही डाऊट? बघा बघा मी आधीच सांगितलंय 20 पैकी कमसे कम 15 ते 16 प्रश्न असेच राहतील चिल्लर. फक्त ते 4 ते 5 प्रश्न जे असतात ना बळा, त्यामध्येच नवोदयचं सिलेक्शन आहे. ज्यांनी ते 4 ते 5 प्रश्न व्यवस्थित करून टाकले मग ते अर्बनच्या राव नाही ग्रामीण रुरलच्या राव, काही फरक नाही पडत, तुम्ही तसंही इनच आहात. समजलं का, हे लक्षात घ्या. आणि रिझनिंगचे आउट ऑफ पाहिजेच, रिझनिंगचे आउट ऑफ पाहिजेच बाई, कुठल्याही हालतमध्ये. मराठीमध्ये असं विचार करा बघा, मराठीमध्ये तरी ग्रामॅटिकली थोडेसे मिस्टेक होण्याचे चान्सेस असतात, म्हणून मराठीमध्ये अगर सपोज 1-2 गेले तरी चालतो. मॅथमॅटिक्स मध्ये 3-4 गेलेही तरी चालतं, पण रिझनिंग मध्ये एकही नाही गेल्या पाहिजे. म्हणजे रिझनिंगचे 40 मॅथमॅटिक्स मधले 20 पैकी कुठल्याही हालतमध्ये 16 ते 17 बरोबरच राहिल्या पाहिजे. आणि राहिली गोष्ट कुठली, मराठीचे इक्का दुक्का अगर ग्रामॅटिकली खास करा ग्रामरवाल अगर सपोज गेलेच तर 2 मार्क जाऊ द्या, म्हणजे हे किती होतात बाळा 74 मध्ये तुम्ही रुलर मध्ये राहा नाही कुठेच राहा लागता आराम से. समजला, लागतात लागा सगळेच लाग. ठीक आहे. कट ऑफ पण डिपेंड करेल कशावर माहित आहे का, कधी कधी होतो कसा, आता मी पहिले पेपर बघणार, त्या पेपर बघितल्यानंतर मी जे तुम्हाला कट ऑफ सांगतो ना, तो कट ऑफ मध्ये पहा गेल्या वर्षी तसाच सांगितलं होतं. कट ऑफ म्हणजे इतके खासकर मार्क असले की तुम्ही लागण्याचे चान्सेस राहतील. म्हणून जेव्हा ज्या दिवशी पेपर आहे त्याच दिवशी मी तो कट ऑफ तुम्हाला सांगेन. ज्या दिवशी तुम्ही पेपर देऊन आलात ना, पेपर माझ्या हातात जसा मिळाला, ठीक आहे, तसं त्यामध्ये किती प्रश्न तुम्हाला टफ विचारण्यात आले होते, किती प्रश्न तुम्हाला कुठेतरी बहुत असे इजी होते, उसको मद्देनजर रखते हुए मैं कट ऑफ बताऊंगा. तेव्हाच मतलब असते ना मला, म्हणजे आपल्याला समजून येते की आपण किती सॉल्व केल्यावर आपले किती बरोबर आहे, तर आपले राहू शकतो की नाही राहू शकत. समझला, ठीक है ना. तो मैं ये बताने का मेरा इंटेंशन आपको ये है बच्चा, मैं ऐसा नहीं बोल रहा हूं कि आप ये बहुत वर्स्ट केस की बात किया मैंने, की जर खूपच कठीण असला आणि 3-4 गेले चालतील, खूपच ग्रामॅटिकली माहित नाही भलतेच शब्द आले नाही आला आपल्याला 1-2 तर ठीक आहे. समजलं, ठीक आहे, त्यावेळेसची गोष्ट करतोय मी. आणि जर सोपं असेल तर मग काही टेन्शन नाही, हेच 76 जाऊ शकतात, कोणाकोणाचे 78 बरोबर राहू शकतात, तो तर मग ते तर मग याच्या वरचे तर मग टेन्शनच नाही, याच्या वरचे तुम्ही घ्या ना, किती घ्यायचे तुमची मर्जी, पण मी एक वर्स्ट केस सांगत आहे. समजलं, याच्या खाली नको जाऊ द्या. या खाली अगर सपोज आले ना बाळा, तर मग थोडसा दिक्कत वाला राहू शकते. ठीक आहे, हा ना. चला नेक्स्ट बघूया. बघा बघा बडा, हा प्रश्न खूप जोरदार प्रश्न आहे, की एका वस्तूला 2540 मध्ये विकल्यानंतर विक्री किंमत किती विकी 2540 मध्ये विकल्यानंतर होणारा लाभ त्याच वस्तूला अजून दुसरी विक्री किंमत आहे 1850 मध्ये विकल्यानंतर होणाऱ्या तोटा इतका आहे. म्हणजे लाभ आणि तोटा दोन्ही काय झाले. सपोज याला 2540 मध्ये विकल्यानंतर x रुपयाचा फायदा होत असेल, लाभ
तर याला 1850 रुपयामध्ये त्याच रुपयाचा म्हणजे एक्स रुपयाचाच काय होतो, तोटा होतो. म्हणजे तोटा बरोबर काय, लाभ. तर अशा वेळेस मी त्या दिवशीच तुम्हाला गोष्ट सांगितलं होतं की ते आठवतंय अशा वेळेस कोणती गोष्ट, की बाळा क्लासमध्ये 10 मिनिटं उशिरा येणे आणि 10 मिनिटं बास यांचं काय करणे, फरक काढणे दोघांचं पण. ठीक आहे, फक्त याचा फरक काढत असताना यांची प्लस करणे नफा आणि तोट्याची आणि यांची वजाबाकी करणे. 2540 मायनस 1850. तर याचं उत्तर काय होणार, 2540 1850. 14तून 5 गेले बाळा 9 आणि 15तून 9 गेले 6 आणि हा किती 690. 690 एक्स आणि एक्स 2x, एक्स इकडेच राहू देऊ. 690 डिवाइडेड बाय 2 म्हणजे काय होतं बाळा, हा 690 ला 2 ने डिवाइड करा. 2 3 जा 6 होतो, 2 4 जा 8 आणि 2 5 जा म्हणजे 345 रुपयाचा काय आहे, नफा आणि तोटा दोन्ही समानच आहेत. आता त्या दिवशी हेही सांगितलं होतं, विक्रीच्या हिशोबाने पण सांगितलं होतं, या नफ्याच्या हिशोबाने आणि तोट्याच्या पण हिशोबाने सांगितलं होतं. तुम्हीच सांगा आता, नफ्याच्या हिशोबाने सांगू की तोट्याच्या हिशोबाने सांगू? तोट्याच्या. जर अगर तोट्याच्या हिशोबाने सांगणार तर तोटा म्हणजे काय, दोन्ही सांगतो टेन्शन नाही. तोटा म्हणजे काय रे, खकी मायनस विकी असते, बरोबर आहे ना. तर तोटा किती आला तुम्हाला, 300 किती होता सांगाय नाही, 345, 345. खकी काय माहित आहे का आम्हाला, तेच तर विचारलं आहे ना. विकी तर माहित आहे, विकी कितीला विकलं होतं जेव्हा तोटा झाला त्याला, 1850. तर हा तिकडे गेला बिचारा, तर काय होणार प्लस, म्हणजे 345 प्लस 1850 म्हणजे हा बघ 1850 ला 345 म्हणजे 0.5 5 5 आणि 4 9 8 आणि 3 आणि हा 2195 तुमचा उत्तर. जेव्हा हा तोट्याच्या स्वरूपात मी सांगितलं तेव्हा, आणि जेव्हा जर तोटा कोणाला नसेल करायचा, नफ्याच्या स्वरूपात करायचं असेल, तर नफा केव्हा होतो रे तुम्हाला, जेव्हा विकी मायनस खकी करावा लागतो तेव्हा. ठीक आहे, तर मी काय म्हणतो, खकीला तिकडे पाठवतो म्हणजे पॉझिटिव्ह झाला आणि विकी इकडे आहेच विचारा, नफा तिकडे गेला तर मायनस नफा, मायनस नफा. विकी किती आहे तुमच्याकडे 2540 मायनस नफा किती आहे, आताच काढलाय ना 345 ना, तर हाही तुमचा 2195 येणार बाळा. कळून बघा, समजलं. अशा पद्धतीने करायचं होतं. काय टफ होतं रे याच्यामध्ये. बघा तुम्ही जे तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी आहेत ना, त्यांना समजून तुम्ही कसं डील करता. फक्त व्हॅल्यू चेंज होतील, दुसरं काही चेंज होणार का रे, फक्त व्हॅल्यू चेंज होत आहेत ना बाळा, त्या व्यतिरिक्त काहीच नाही. कन्सेप्ट आपण केलेल्या ज्या गोष्टी आहेत ते तर जसे तसेच आहेत ना. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला इथे खास कर, जेव्हा केव्हा लाभ आणि तोटा हा समानच आहे तर त्याला एक्स माना आणि त्यांचे फरक घ्या विक्री किंमतचा, जे की यांचे बेरीज आणि त्यांचा वजाबाकी, हा लक्षात ठेवायचा बस. ठीक है, नेक्स्ट क्वेश्चन. चलो देखो नेक्स्ट सवाल की तरफ देखिए बड़ा, ये सवाल बहुत बढ़िया है. किती आलं 26 आलं तुझं नाही. ठीक आहे, त्याचं सी आला म्हणते, पाहू हळूहळू पाहू. पाय काय जे असेल ते आता पाहूनच टाका. पहा प्रश्न असा दिलाय की 5 3/8, 8 1/8, 3 1/8, 5 5/8. पहा सगळ्यात पहिले बदमाशच्या हिशोबाने जायचं असते, पण हे सगळे तिगडीमध्ये आहेत तर दुगडीमध्ये पहिलेच करून टाकू. ठीक आहे, तर लक्ष दे. 5 8 जा 40 प्लस 3 43/8. 8 8 जा 64 प्लस 1/8 मायनस पाय भाऊ 3 8 जा 24 प्लस 1 25/8 into 5 8 जा 40 प्लस 45/8. अब देखो इसमें कोई दूसरा चारा नहीं है जिस हिसाब से हम लोग सोच रहे थे, तो इसमें क्या करना पड़ेगा अभी भाई, ऊपर वाले के साथ नीचे वाला, ये बया हा असा नको करशील कधीच, वरच्या खालच्या सोबत आणि खालच्या वरच्या, ते याच्यामध्ये नाही करायचा तिरपा गुणाकार. तर पाय वरच्या सोबत 65 into 43
3 5 जा 15, 3 6 जा 19, 4 5 जा 20, 4 6 जा 26. नाही समजला? 24 न 2 5 9 7 2 म्हणजे 2795 डिवाइडेड बाय RT आता 45 गुणिला 25 करायचं आहे. किती? 5 5 25 5 20 आणि 2 2 5 जा 2 4 जा 5 2 11 मतलब 1125 डिवाइडेड बाय 8 8 जा 64. खालची संख्या समान आहेत बाळांनो, तो वरच्या संख्यासोबत काय होणार? 2795 माइनस 1125 डिवाइडेड बाय 64. कोई चारा नहीं है भाई, ठीक है? तो 2795 में से 1125 माइनस करूंगा, 5 से 5 गया 0, 9 से 3 गया 6, 7 से 1 गया 6 और 1 मतलब 1660 डिवाइडेड बाय क्या हुआ? हाँ कुठे रे? अरे कॅरी काऊन घेतलं रे भाऊ मी? हे 5तून 5 शून्य, 9तून 2 गेला 7. मगाशी पण असंच केलं होतं का मी? अरे यार ये कैरी क्यों ले लेता हूं तो मैं पता नहीं. 1670 ठीक है. आता 1670 ला 64 सोबत डील करणे. कशा सोबत? आता 64 अगर मी इंटू 3 करेन तर तो 6 3 जा 18 मोठा होऊन जाणार. 2 सोबतच करा. 2 4 जा 8, 2 6 जा 12 म्हणजे 2 जा 128. 7तून 8 गेले रे 9. अरे हो लमछा 7तून 8 गेले. हा बरोबरच तयार आहे. मग 7तून 8 नाही जास्त, 17तून 8 गेले. किती? 9. त्याच्यानंतर 6तून 3 गेले आणि हा किती आहे भाऊ? 3 से 9 म्हणजे मी अगर सपोज विचार करेन 6 जा करून पाहू का? 6 जा हा 7च करू डायरेक्ट. 64 7 जा करू पाहू. 6 4 जा 20 6 4 जा 28. सॉरी 6 4 जा 28 नाही, 4 7 जा 28. 7 6 जा 42. 42 प्लस 2 44. हा भू मोठा जाते बया बेटा. म्हटलं ना 6 जाच करायचं, कारण की तो 6 7 जा 42 इथूनच तर समजून राहिला. 42 च्या वरती राहणार आहे. आपल्याला पाहिजे 39. कागा तुगा 6 4 जा 24. 6 6 जा 36 प्लस 2 भाऊ तुझ्यावर का नाही का? 26 किती जा 384. 4 9तून 8 गेले. अभी पॉइंट कुठे रे? हो हो कुठे 0 पाहिजे रे? इथं 0 पाहिजे. हो बरोबर आहे. 10तून 4 गेले 6. अरे भगवान पता नहीं. ठीक है, गलती के लिए माफी चाहूंगा मैं. सॉरी बच्चों सॉरी. 64 किती जा? अरे हा पॉइंटच्या नंतर बाकीच्या आहे जो ना, पॉइंटच्या नंतर टकल्या लागेल. 64 भाऊ अजून टकल्याच करावं लागेल. टकल्याच करावं लागेल ना, तेव्हाच काय होईल? 60. थांबा थांबा मला काय झालं? थांब 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 चिमणे चिमणे थांब. पॉइंट अगर सपोज केला तर काय होणार? टकल्या. मग 0 जा 0, मग पुन्हा काय उरलं 60. म्हणजे पॉइंटचा यूज करू शकतो. हाँ आता ठीक. अब पता नहीं मैं कंफ्यूज हो गया था उस समय पे. अब 64 कितना जा? अगर मैं 10 जा करता हूं तो 640 होगा. तो 9 जा करना ठीक रहेगा. 64 9 जा 9 4 जा 36. 6 9 जा 54 प्लस 3 57. अरे लेकिन ये बहुत छोटू है रे. 26.09. अब मुझे एक बात बता, त्याने अप्रॉक्स विचारला आहे का रे? अप्रॉक्स पॉइंटच्या नंतरची संख्या जवळपासचा विचारला आहे ना, तर मग लक्ष दे. पॉइंटच्या नंतरची संख्या 0 म्हणजे 5 किंवा 5 पेक्षा लहान आहे. कॅन्सल करा. 26 तुमचं उत्तर राहणार. 26B तुमचं उत्तर. ओके, नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया बाळा. बघा. ओ माय गॉड, ये सवाल तो इसका तो एक्सप्लेनेशन अपन ने पहले ही हो चुका है. एका संख्येतील अंकांची बेरीज त्या संख्येतून वजा केल्यास हाती आलेले संख्या नेहमी
कशाने विभाजल्या जाते? मी तुम्हाला म्हटलं होतं पाठच ठेवा. अगर सपोज एक्सप्लेनेशन पाहिजे तर एक संख्या आम्हाला माहित नाही, कोणतीही संख्या म्हणा, तुमची मर्जी, कोणती मानता? 2 म्हणता तर 2. एका संख्येच्या अंका, मला सांग बयव, ह्या 2 याची का बेरीज करता तुम्ही? 21 तरी म्हणा, 22 तरी म्हणा. चल, ह्या बाईच्या ऐकू आपण 23 म्हणू, कारण की त्यांची बेरीज करायसाठी 2 अंक तर पाहिजेत ना कमीत कमी. 2 पेक्षा मग किती वाढवा, काही हरकत नाही मला, चालेल. एका संख्येतील अंकांची बेरीज म्हणजे यांची बेरीज किती? 2 आणि 3 किती होतात? 5. त्या संख्येतून म्हणजे याच संख्येतून वजा केल्यास म्हणजे 5. 23 मधून 5 गेले रे, 18. हाती आलेली संख्या नेहमी म्हणजे वजा केल्या असता हाती हेच आली ना नेहमी. भाई 5 ने तर भागत नाही जात, 7 ने तर भागत नाही जात, 2 न जाऊ शकते, पण नेहमी जाणार का? आता नेहमी जाण्यासाठी अजून पाहू दुसरा, एखादी दुसरा घेऊन पाहू. 27 नाही, दुसरा काहीतरी. चल 12 म्हणते, ते 12 म्हणते चिमणी बसल. तर 12 तुझ्या काय होतं सांग? हे जवळपास. चल धर 25. या संख्येतून त्याच संख्येची बेरीज म्हणजे काय होते? 5 आणि 2 7. मायनस करा, किती येते? हे तो चाला भाग करा. अरे 18 तर 2 नाही झाला, 9 झाला, राहू दे, 16 ते 12 करून पाहू. 12 ठीक आहे. 12 पकडू संख्या. 12 मधून 2 आणि 1 म्हणजे किती? 3. 12 मधून 3 गेले. बाळा इथेही तू केला होतास तर बघ 9नेच भाग गेला, इथेही 9नेच, आणि हे 9 नाही जाईल का? 2 न जाते का? कॅन्सल. म्हणजे उत्तर तुमचा उत्तर तुमचा 9 राहील. समजला का? म्हणजे बघा, वास्तविक स्वरूपामध्ये त्याला गणिताच्या फॉर्मॅटमध्ये सोडवून पाहण्याचा पण प्रयत्न करायचा. समजलं मी का म्हटलो? शब्द पाहतो का म्हणते? एका संख्येतील अंकांची बेरीज म्हणजे एकच अंक राहील का? याच्या एकासोबत कोणासोबत गुणा बेरीज कराल? एक काय एक न, ठीक आहे. म्हणजे 11 2 अंकी तरी पाहिजे. एक आणि 1 2. यांच्या अंकांची बेरीज एक आणि 1 2 मधून मायनस करा तर किती येते? 9. 9 का 2 न भाग जाते? 7 न भाग जाते? 5. कोणतीही 2 अंकी संख्या किंवा 2 अंकीपेक्षा मोठी अंक संख्या बघा, त्यांची अंकांची बेरीज केल्या असता अरे 3 अंकाची होते ना ग हे. चल 1 से 12 म्हणते गुडिया. अच्छा, याची 2 आणि 1 किती? 3 अधिक 1 किती? 4 मधून मायनस कर. 1 से 12 मधून 4 गेले भाई, किती? 1 से 8. तर 1 से 8 भाऊ 9 न भाग जाते का नाही? 9 किती जा? कोणतीही संख्या पकड, बघ हे लक्षात ठेवायचं स्वरूप. नेक्स्ट. ओ माय गॉड, 1 मिनिट. 31 7/16 पाय 3 से 14 तर येणारच नाही पहिली फुर्सत मध्ये, कॅन्सल. आणि 3 पॉइंट पण बिलकुल येणार नाही पहिली फुर्सत मध्ये, कॅन्सल. कारण की हे जे आहेत ना याच्या समोरचे हा नेहमी पॉइंटच्या आधी असतो, इतका पक्का. आता 7 ला सरळ सरळ 16 ने फक्त भाग द्या. 16 टकल्या ज्या टकल्या, पॉइंट द्याल, जास्तही सॉल्व नाही करायचं. 16 कितीच्या 70 होतात जी? होतच नाही म्हणा. 16 4 जा 64. भाऊ पॉइंट नंतर 4 लागणार आहे. कुठे आहे? 31.4. 2 जागी आहे. दिमाग करा. किती? 6. मग भाऊ 16 कितीच्या 60? 7 कसं म्हणलास तू? अजी नाही म्हणलो. आता 3. तर भाऊ पॉइंट नंतर 43 कुठे दिसतंय? चेन्नई तुमचा. काही डाऊट? पूर्ण करायची गरज नाही चिमणे. नेक्स्ट. ओ माय गॉड, 1 नंबर प्रश्न. अरे तुम्ही का पाठ केला का रे? उत्तर आहे दिमाग खराब. डायरेक्ट प्रश्न येते. एक अपूर्णांक तसाच किंवा समान राहतो जर अपूर्णांक तसा अपूर्णांक म्हणजे हा झाला तुमचा 3/4 पकडू, कोणताही एक पकड. तसाच किंवा समान केव्हा राहतो? एकाच संख्येची काय रे भर म्हणजे अंश आणि छेद यात घातली जाते.
एकाच संख्येची भर. अच्छा, भर म्हणजे बेरीज. अच्छा, एकाच संख्येची बेरीज म्हणजे काय, वरती एक केलं आणि खाली एक केलं तर 3 आणि 1 4 नाही, हा 5 म्हणजे काय 4. 3/4 म्हणजे काय 4/5 होते. दिमाग खराब आहे काही संख्या. ठीक आहे, चल म्हणजे कॅन्सल झाला. दुसरा पाहिजे, एकच संख्या अंश आणि छेद यामधून वजा केली म्हणजे 3तून 1 गेला आणि 4तून 1 गेला. 3तून 1 गेला 2, 4तून 1 गेला 3 म्हणजे का 3/4 म्हणजे का 2/3 होते. बया बेटा, पाय शब्दशः कोणती एक संख्या पकडायची बाळा, कोणती एक संख्या पकडायची आणि त्याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. 3/4 होता ना. चल, एकाच संख्येने अंश आणि छेद यांचा, हा हा बरोबर बाळा. वरती पण गुणीला 2 कर, खाली पण गुणीला 2 कर. 3 बघ, 3/4 म्हणजेच काय म्हणतोय, 3 दुने 6, 4 दुने 8. तर बाळा हा 3/4 म्हणजे 6/8 दिसायला सेम नसेल, पण पाय 2 3 जा 2 4 जा, 3/4 इकडे पण 3/4 इकडे पण, हाच तुमचा उत्तर. आता हा बया करत पाहू का मी. आता हा रेसिप्रोकल युद्धक्रम माहित आहे ना. 3/4चा युद्धक्रम काय होते, उलटाचा पालटा म्हणजे 4/3. हा लक्षात ठेवायचा. युद्धक्रम रेसिप्रोकल होतो बाळा, त्याला युद्धक्रम असे म्हणतात. काय म्हणतात, युद्धक्रम. समजलं. आता पॉसिबलच नाही, कॅन्सल. कुठे गेला तो, कॅन्सल कुठे गेला, हा कॅन्सल. नेक्स्ट. ओ माय गॉड, पाय 54. 30 किलो मिठाई मधून 2/3 किलो वजनाचे मिठाईचे किती डब्बे. मिठाई, वाव. पिठाई भेट पाहिजे का तुला. नाही नाही, पिठाई पाहिजे का सांग. पाय कधी पण मनमाने बद्दल दिलाय, एखाद बद्दल काढणे आहे, तेव्हा काय करावं लागतं. वाव. तर 30 किलोचा भागाकार करू 2/3 सोबत होत बसल काम ना. आणि ज्या कुणाच्या पण समोर भागाकाराचं चिन्ह असते त्याला इंटू करून उलटाचा पालटा म्हणजे 2 किती जा 15 जा, 15 तिरी 45. समजला का बाळा. चिमणे, तू B20 म्हणली होतीस, आठवते. मला बरोबर माहित आहे चिमणे तू काय म्हटली होतीस, समजली ना. हा, आणि 20 वाला तूही होतास, समजलास. हा, एकच बरोबर होती, तिचं नाव होता वैष्णवी माता. आणि सोहम तू होतास का बरोबर. नाही, तू तर तडीपारच झालायस. बरोबर आहे. हा, चला नेक्स्ट. वाघाचे पोंचे मी नाही सांगू. काय 4392 डिवाइड, लक्ष द्या, हा तर एकच नंबर आपला फेवरेट प्रश्न माहित आहे ना. डिवाइडेड बाय 3.66. 1 2 ठकल्या. तर जर तर हा असा तर तो कसा. तर पाय 439.2 लक्ष दे डिवाइडेड बाय 36.6. बघ लक्ष दे, हाही तसाच आहे तो, म्हणजे उत्तर तर 100% 12च्या आसपास आहे. आता कसा आहे तो पाहून होत बसल काम धंदा. इथे पाय 4392 असा होता. लक्ष दे बळ, इथे पॉइंट सगळ्यात शेवटी आहे. तुम्हाला अशा स्वरूपाचा बनवून या बळ. लक्ष दे हा, जर हा पॉइंट तुम्ही एक कदम मागे नेला तर मग तुम्हाला वरती नेला ना तर खाली काय करायला लागेल, 1 0 वाढवा लागेल. माहिती आहे ना, आपण उत्तरामध्ये या गोष्टी करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर 36.6 आहे. इथे पॉइंट एक कदम काय आहे, समोर गेला. कुठे गेलाय, समोर गेलाय की मागे गेलाय भाऊ. 3.66 आपल्याला समोर नेणे आहे आता, बरोबर आहे. तर मग हा खालची गोष्ट आहे ना, हे खालची गोष्ट आहे ना, तर वरती 1 वाढवावं लागेल. मान्य कराल. ठीक आहे. पण एक गोष्ट इथं लक्षात घ्या थोडसा, हा जो पॉइंट आहे ना बाळा, हा मागे आलाय. ज्या क्षणी मागे येत असतो तेव्हा मायनस मध्ये राहतोय, सांगितलं होतं तेव्हा. ठीक आहे. मायनस मध्ये असते पॉवर. ठीक आहे. मागे बघा, उलट जाणार ना इकडे. जर या बाजूला पॉइंट जातो ना तेव्हा मायनस मध्ये ठेवायचं पॉवर, आणि जेव्हा या बाजूला येतो तेव्हा प्लस मध्ये ठेवायचं. जसं आता हा पॉइंट कुठे आला, समोर आला ना तर तो प्लस मध्ये राहील. हा कसा मागे गेला ना तर तो मायनस मध्ये आला. अपोजिट ऍक्शन करायची, सांगितलं होतं. चल
तर आता मी काय म्हणतो, हा बिचारा -1 खाली आहे, कधी पण वरती जातो तो काय बनतो रे, काय बनतो, काय बनतो, प्लस बनतो, 10⁻1 इंटू 10⁻1 म्हणजे 1200 इंटू 10⁻2. बाळा काहीतरी चुकला माझं, असं उत्तर नाही यायला पाहिजे, याचं उत्तर 12 यायला पाहिजे, 12 उत्तर आलं पाहिजे. कोणाचा 12 आला का, कसा का, माझं काय चुकलं, मी कुठं काय गलती झाली, तुम्ही फक्त असा केल्या असाल 439.2 ला सरसकट असा केल्या असाल 36.6 च्या आसपास डील केला असाल. चित्रानी बच्चा, हाँ देखो 36.6 और ये 439.2, ठीक है. अब देखिए इसके साथ डील करते वक्त क्या किया होगा आपने, कितना सा, ऐसे मतलब डायरेक्ट डिवाइड किया, दशांश गायब केलं, 439.2 आणि 36.6 पॉइंट नंतर एका गायबच केलं, गायबच होतो ना तो, वरती पण एका अंकानंतर आहे, खाली पण एका अंकानंतर आहे, पॉइंट तर मेला तसाही नाही तरी, ठीक आहे. लक्ष दे बेळा, पॉइंट तर असाच मरण पावला आणि मग सरसकट भागाकार केला, 366 वन जा 366, 9तून 6 गेला 3, 3तून 6 नाही जात, 13तून 6 गेला 7 आणि हा बिचारा 2, तो 266 2 जाच होतो बाळा, हा 732 म्हणजे 12 तुमचं उत्तर. असा केला तू कसा केला बाळा, ऑप्शन वरून कसा केलास का, हा वाव, हाही खतरनाक आहे रे भाऊ. पाय यानं का केलं नाही, हा 36.6 सोबत ऑप्शन मध्ये असलेल्या प्रत्येक संख्या सोबत गुणाकार करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे हा आला, पण आपल्याला त्याच्यामध्ये टाइम वेस्ट होते ना, आपला काय होतं त्याच्यात, टाइमपास होता, ठीक आहे. आपलं ट्रिक फेल कशी झाली, थांब बरं एकदा पुन्हा करून पाहू, माझी गलती काय झाली पाहू, बघ लक्ष दे. 4 3 एकदा मी पॉइंट तर काही शिफ्टिंग देताना गलत तर नाही केलं मी, डिवायडेड बाय 3.66, हा जर 1200 आहे तर 439.2 ला 36.6 केलं तर उत्तर तर 1200 येणार आहे. थांबा लक्ष दे, थांब बाळा थांब, उत्तर 1200 तर येणार आहे, पण 1200च्या काही कमी जास्त होणार इतकं पक्का. बरोबर लिहिलं ना मी, हो, वरती पॉइंट नंतर एक अंक, याचा एक अंक इकडे आला, ओ माय गॉड, गलत झाला बाळा. बघ हा जर इकडे समोर जातो ना, पॉइंट नंतर पॉइंट, इथं बघ पॉइंट हा जो आकडा आहे हा कुठे गेला, समोर गेला, मान्य कराल. जर जेव्हा हा समोर जातो, समोर, मी मगाशी थोडंसं उलटा सांगितलं तुम्हाला, काय सांगितलं, उलटा, जेव्हा समोर जातो तेव्हा हा खाली तुम्ही चेंजेस केलात ना, तर मग त्याच्या वरती देऊन द्यायचं किती, -1, ठीक आहे, ठीक आहे. आणि आता हा याचं तर काम झालं, आता याचं काम बघा, हा इथला पॉइंट इथे गेला ना, तर तो राहणार खाली 10⁻1. काय डाऊट, फक्त बघा लक्ष दे, जर बघ लक्ष दे इकडे, मागे जेव्हा जाता तेव्हा काही टेन्शन घ्यायचं नाही, पण समोर जेव्हा येतात तेव्हा पॉवर मायनस मध्ये पाहिजे, इतकं लक्षात ठेवा, समजलं. म्हणजे हा काय होणार, लक्ष दे, आता 1200, आता हा 10⁻1 खाली जाणार तर पॉझिटिव्ह बनेल ना, तर मग काय 1200 आणि खाली 10 × 10 100, टकल्या मेला, म्हणजे उत्तर किती, 12 तुमचं उत्तर बाळा. काय डाऊट, जर असं नाही जमलं बाळा तुम्हाला, तर तुम्ही काय करायचा, सरसकट बॅलन्स करणे, बॅलन्स तर करता येतो, पॉइंट वरती किती आहेत ना खाली किती आहेत त्या हिशोबाने जज करता येतो, आणि बस आराम से मग त्या हिशोबाने डायरेक्ट डिवाइड करून पाहणे, उत्तर काढणे, मैच करून पाहणे, आपोआप तुम्हाला समझून जाए, ठीक है ना. शौर्य भी ऐसे ही करता था, अगर सपोज ये अपना फंडा नहीं लगा तो, समझ रहे हो बात को, डायरेक्ट वो डिवाइड कर देता था, और अरे पापा कुठे गेला तो, डायरेक्ट वो क्या कर देता था, डिवाइड कर देता था, देखता था कहाँ पे आंसर है, आंसर खत्म,
समझ रहे हो, भरपूर टाइम रहता है, टेंशन नहीं अपने, ठीक आहे. चलो नेक्स्ट पाय बाळा. नेक्स्ट प्रश्न काय म्हणतोय, एका पुस्तकाची किंमत किती रुपये आहे? एका पुस्तकाची 100 रुपये आहे. किती रुपये आहे? 100 रुपये पुस्तकाची किंमत आहे. जर 3 पुस्तके 275 रुपयात विकतो एखादा व्यक्ती, किती पुस्तके? 3 पुस्तके. जर एक पुस्तके 100 रुपयात त्याने खरेदी केल्या, म्हणजे खकीच झाली ना, सीधा सीधा स्वरूप बघू तर आपण. 3 पुस्तके किती रुपयाला खरेदी केलं असेल त्यांनी? 3 × 100 म्हणजे किती बाळा? 300. तर त्यांनी 3 पुस्तके, हा खकी झाली आहे आपली, 3 पुस्तके त्यांनी भाऊ 275 रुपयामध्ये विकलं, म्हणजे हा नुकसान मध्ये आहे की तोट्यात आहे? समजला? म्हणजे बाळा हा तोटाच आहे ना रे. सरसकट मध्ये कितीचा तोटा? 300 मधून 275 गेला, किती? 25. म्हणजे तोटा कितीचा? समजला? खूप भारी भारी परकमवाले प्रश्न आता तुमचे बंद झाले आहेत, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. वाव, त्याचं उत्तर किती आला? 750. बघू बरं. एका आयताकार प्लॉटचे क्षेत्रफळ, आयत म्हणजे असा राहते, त्याचं क्षेत्रफळ दिलाय 1616. त्याची 616, ठीक आहे. वर्ग आहे, बोलतो अलग, ठीक आहे. याची रुंदी 22 मीटर आहे म्हणते. रुंदी म्हणजे ही ब्रेथ रे, ठीक आहे. तर प्लॉटच्या चारही बाजूला 7.50 प्रति मीटर या दराने कुंपण घालायचे, एकूण खर्च किती? कुंपण घालायसाठी परिमिती चोपडा गरज आहे, परिमिती चोपडा गरज आहे. पण परिमिती, आयतची परिमिती काय असते? पेरिमीटर 2 × लांबी प्लस रुंदी. रुंदी माहित आहे, लांबी माहित आहे का? तर आधी लांबी काढायचं बाळांनो, लक्ष दे. लांबी काढायसाठी आयतचं क्षेत्रफळाचा मदत घ्यावं लागेल, ते म्हणजे लांबी गुणिला रुंदी असते. क्षेत्रफळ किती आहे? 616. लांबी किती आहे का जाणं, आणि रुंदी किती आहे दिली आहे 22. तर हा लांबी इकडेच राहू देऊ, तो तिकडे गेला तर भागाकार डिवायडेड बाय किती जाणार? किती? 22. तर 616 ला 22 ने डिवाइड करा. 22 अगर सक करीन तर किती होते? बाबा बाबा बहुत मोठा होते. 22 तिरी करणार तर 66 होणार, म्हणजे 22 दुने करा लागतील किती? तर 11तून 4 गेले 7, आणि हा 176. 22च्या फळ्यामध्ये 176 येतो का? 8 न करून पाहू, आला तर ठीक. आला 8 किती? 176. म्हणजे लेंथ किती झाला? 28. लेंथ किती मिळाला? 28. तर भाऊ आता टेन्शन आहे. आता तुम्हाला कुंपण ला तार किती लागणार आहे हे माहिती तर पडून जाईल ना. एक वेळा कुंपण आहे का 2 वेळा कुंपण आहे भाऊ? चारही बाजूला प्रति मीटर या दराने कुंपण घालण्यासाठी एकूण खर्च किती? एकच वेळा आहे. कधी कर सपोज 2 वेळा आपण म्हणतो 3. बघा शब्द वाचायचे बरं पूर्ण. 2 वेळा म्हणेल तर 2 वेळा 2 गुणिला परिमिती करायचं, ठीक आहे. आणि 3 वेळा म्हणेल तर 3 गुणिला, ठीक आहे. चल लक्ष दे. 4 म्हणेल तर 4 वेळा बघा. बघ लांबी किती आहे? 28 आणि रुंदी किती आहे रे? 22. सांगा बरं. 20 आणि 20 40 न 10 50. किती भाऊ? 100. 100 फूट का मीटर आहे काय? मीटर. 100 मीटर कुंपण त्याला तार लागणार आहे. पण त्याचं म्हणणं असं आहे की प्लॉटच्या चारही बाजूला, 4 बाजू म्हणते ना, अच्छा प्लॉटच्या 4 बाजूला, बरोबर आहे. मला वाटलं का 4 वेळा कुंपण मारलं का? एकच वेळा मारलं. तर 7.50 प्रति मीटर, म्हणजे 1 मीटर कुंपण करायसाठी खर्च किती लागत आहे त्याला? 7 रुपये 50 पैसे. तर इतका मारायसाठी काय लागणार आहे? गुणिला. तर 100 गुणिला 7.50. भाऊ 2 टकले आहेत तर 0.2 कदम समोर जाणार, तर उत्तर 750 तुमचा राहणार. समजलं? काही डाऊट? कोणाचा आलता हा? एकाचा चालता. चला नेक्स्ट. लिहिला आहे का बडा प्रश्न नेक्स्ट वाला? देखो बच्चा पार्टी, त्याचा म्हणणं काय प्रश्नाचा? जर a/b अपूर्णांकामध्ये, जर a/b अपूर्णांकामध्ये जिथे a बरोबर b-3 आणि a + 10 भागिले b a ची व्हॅल्यू किती दिला आहे? b-3 आणि a + 10 डिवायडेड बाय b - a भागिला b किती दिला आहे?
10/7 तर तुम्हाला a/b हा किती राहणार आहे हा विचार. टेन्शन घ्यायचा नाही. मी का म्हणतो डिनॉमिनेटर हा काय आहे, छेद हा समान आहे तर वरच्या संख्यांची डायरेक्ट मायनस करू शकता. तर a + 10 - a भागीला का होते भाऊ b = 10/7 होतो. लक्ष दे चिन्हे बरोबर, फक्त लॉजिक लावायचं असते, दुसरं काहीच नसते रे यामध्ये. आता a मधून a गेला किती राहिला 10च राहिला. 10/b = 10/7 समजला. आता तिरपा गुणाकार करू शकता कारण की हा इकडे आहे. अरे मान्य कराल का नाही करत, हा बिचारा इकडे गेला, हा इकडे गेला, म्हणजे काय झाला 10 × 7 आणि b × 10. काही डाऊट आहे का? तसं इथं डायरेक्टली मी मारू शकत होतो पण राहू द्या, तुमच्या डोकसा खराब अजून. तर b ला इकडेच राहू देतो, 10 तिकडे पराला तर 10 × 7 भागीला 10 10 मेला तर b ची व्हॅल्यू किती मिळाली रे? तर b तुम्हाला खाली 7 वाला पर्याय कोणता दिसते? खतम. याच्यात नाही, हा तसाही चालतो, पर्यायातील संख्या मांडू शकता तुम्ही, पण मी कुठे नाही म्हणलो बा, नाही म्हटलं हा बरोबर आहे म्हटलं तुझाही, तसाही असं म्हणत होतो की नाही पहिले निघाला, तसाही चालतोय. पण हा समजला ना, डायरेक्ट निघत आहे ना आपला, बी ची व्हॅल्यू तर मिळालीच ना. जर दोन ठिकाणी राहिलं असतं तसं तर मी काय केलं असतं, a = b - 3 या b ची व्हॅल्यू इथे पुट केलं असतं. म्हणजे काय 7 - 3 म्हणजे किती, 7तून 3 गेले 4. तर पाय बरं 4/7 तुझा उत्तर. प्रॉपर माहित पाहिजे ना बाळा, आपण तुम्ही व्हॅल्यू पुट करून करत तसाही चालते, पण एखादी गोष्ट कशी काय आली त्याबद्दल पण काही तर सोचून समजूनच याचा विचार करून प्रश्न बनवला असेल ना, की बाळा छेद समान आहे तर हे दिमाग लावू शकतात का? छेद समान असल्यावर वरची गतिविधी आपण काय करतो, या गोष्टीचा यांना अनुभव आहे का त्याचं ते बघतो. आता ठीक आहे, हा बघितला असाल मग हा नाही आला तर हाही बघितला असाल, मग हा नाही आला तर हाही बघितला असाल, मग याच्यामध्ये थोडासा वेळ जातो. हा डी वाला नाही बघितला कारण की सी मध्ये उत्तर आला. ठीक है, समझला. नेक्स्ट देखो बच्चा, ये वाला एग्जाम्पल 47 भाऊ हा 59 हा 60 हे तीनही प्रश्नांचं उत्तर मला तुम्ही कमेंट करून पाठवा. मी कमेंट वाचेन भाऊ तुमचे पक्का, ठीक आहे, नाही नको सांगू. या तिन्ही प्रश्नांचे उत्तर मला हाय 58 59 60 अरे 58 हा, या तिन्ही प्रश्नांचे उत्तर कमेंट करून मला पक्का सांगा. मी हे काय सांगत नाही, व्यवस्थित पद्धतीने डील करून, ओके है ना. और देखो बच्चा, ऐसे ही हम लोग पढ़ते हैं और आपको अगर सपोज हमारे साथ ऐसा ही पढ़ना है तो 19 जैन से नए बैचेस हमारे स्टार्ट हो रहे हैं. तो आप 8275397522 पे कॉल करके सारे के सारे डिटेल पूछ सकते हो. वीडियो अच्छा लगा हो तो लाइक जरूर कीजिएगा, दोस्तों में शेयर कीजिए, चैनल को सब्सक्राइब पक्का कीजिएगा. हमें मोटिवेशन मिलता है आपके एक सब्सक्रिप्शन से, ठीक है. तो बच्चा मिलता है नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच, टाटा.